हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही, फक्त या गोष्टी करा. तुमच्या वडिलांकडून भेटलेली प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका. घरातील सर्वांनी एकत्र राहा. एकत्र राहिला तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल. 4 माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल वाईट बोलू नका. तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका. घरच्या गोष्टी चौराह्यावर आणू नका. लोक रडून ऐकतात आणि इतरांना हसून सांगतील. घराचा तमाशा करू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती कवडी मोलाची होते. आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील, नाती टिकून राहतील. भावा बहिणीमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला, प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील. जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख, चिंता, क्लेश कमी होईल. अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. कोणतेही आजार मागे लागणार नाही. एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे. हा माझ्याकडे का येत नाही हा विचार करून माणूस रागवतो आणि अनेक आजार लावून घेतो. राहण्यापुरतं घर बांधा. खूप जास्त पैशांच्या मागे लागू नका. शेती याच्या मागे लागू नका. हल्ली आपल्याला 1 किंवा 2च मुलं असतात, त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका. जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची गरजच नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावून देखील त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमवलं तरी ते एका सेकंदात त्याची वाट लावतील. प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा. नाती जपून ठेवा. माणूस खूप श्रीमंत झाला की माणूस सोडून देतो आणि कुत्रे पाळायला लागतो. त्याला टॉमी, जिमी नाव देऊन कवटाळतो. गाड्यामध्ये फिरायला घेऊन जातो. जिमी नाव घेऊन त्याला लाडवतो. कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळतही नाही. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाची गरज ही लागतेच. नाती जपा, त्यामुळे आयुष्य निरोगी राहील. गोड्या कमी होतील. दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल. बहिणीकडे, भावाकडे अधूनमधून जात जा. बहिणीला घरी बोलवत जा. बहिणीला मान द्या. साऱ्यांची मन जपा, म्हणजे ती माणस तुम्हाला जपतील. त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. औषधं, गोळ्या, दवाखाना, कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल. कशी वाटली आजची माहिती? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्वात मुख्य म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्यापैकी जे स्वामीचे भक्त असतील ते नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहितील. तर आजची छोटीशी ही माहिती इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.